आपण बघत आहात चिखली नगरपालिकेवर डफडे बजाव आंदोलन. उद्धव बाळासाहेब ठाकरे चिखली शहर पक्षाच्या वतीने नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी डफडे बजाव आंदोलन. प्राध्यापक नरभाऊ खेडेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये व चिखली शहर शिवसेनेचे शहर प्रमुख श्रीरामभाऊ झोरे यांच्या नेतृत्वामध्ये भव्य डफडे बजाव आंदोलन, प्रचंड घोषणाबाजी. भर पावसामध्ये दिले शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी साहेबांना निवेदन. श्रीरामभाऊ झोरे यांच्या नेतृत्वामध्ये आज साधं डफडे बचाव आंदोलन घेऊन तुम्हाला आम्ही रीतसर निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ते निवेदन घेण्यासाठी तुम्ही पडत्या पावसात बाहेर आल्याबद्दल तुमचे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पहिले आभार व्यक्त करणे. मुख्य मुद्दा असा आहे की ज्या शहरामध्ये आम्ही आलो त्याचा मुख्य मुद्दा असा आहे की शहरात ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्यात स्वच्छता जी शहरामध्ये व्हायला पाहिजे. प्रत्येक नाली भरलेली आहे, नालीच्या बाहेर कचरा पडलेला आहे. शहरातले सर्व सोशल मीडियावाले व सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दाखवलेले आहे. स्वच्छतेचा बोजवारा त्या ठिकाणी झालेला आहे. आमच्या भागामध्ये पद्धत अशीच आहे की जर जनावरांचा हौद जर आम्ही भरला तर तो किमान 5व्या दिवशी मोकळा करतो, त्याला 5व्या दिवशी चांगलं स्वच्छ पाणी देतो. या शहरामध्ये गोरगरीब लोक आहेत. गोरगरीब लोक असताना त्याला 15व्या ते 18व्या दिवशी पाणी मिळतं. 18व्या दिवशी पाणी मिळाल्यानंतर त्याला स्वच्छ पाणी किती पद्धतीने तुमचं प्रशासन देतं ही खऱ्या अर्थानं आमचा तुम्हाला प्रश्न आहे. पाणी देत असताना आम्ही पाहिलं की तुमच्या नगरपालिकेनं विकास करत असताना तुम्हाला रस्ते करायचे होते. त्याच्या अगोदर तुम्ही पाईपलाईन खोदायला पाहिजे होत्या. पाईपलाईन खोदल्या, नवीन रस्ते तोडून टाकले. नवीन रस्ते तोडल्यानंतर त्याची जी मधली पाईपलाईन केली. ठेकेदार कोणी असो, आम्ही महाजनची योजना करतो तालुक्यामध्ये. ज्या दिवशी पाईप टाकला, कनेक्शन दिलं, त्या दुसऱ्या दिवशी ते पाईपाचा जे गड्डा असतो तो बुजला जातो. सर्वच लोकांना त्या ठिकाणी आता ते संपर्क लोकांना टाके एका व्यक्तीला पडलेले आहे. काल तुम्ही पाहिलं की एवढा मोठा अपघात पुलाचा झाला. मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की गजाननगर मध्ये एक झाड तोडायचं एक निवेदन दिलेलं आहे तुम्हाला. 1 महिना झाला ते झाड तोडण्यासाठी. जर सामान्य लोकांच्या घरावर ते झाड पडलं तर तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहे? संभाजीनगर भागाचा रस्ता मंजूर आहे, एक तर रस्ता करा किंवा ज्या लोकांचे अधिकृत असेसमेंट आहे ज्याचं 8 आहे त्याला परवानगी द्यायलाच काय हरकत आहे? परवानगी का थांबवतो तुम्ही नगरपालिका? परवानगी थांबवल्या गेली नाही पाहिजे, हा मुख्य मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरच आहेत,
पण शहरात पार्किंग कुठे? तुमचं पोलीस प्रशासनाचं काही आहे का संबंध? तुम्ही बसताना तहसीलदार साहेब, ठाणेदार साहेब तुम्ही बसताना दिसता. नगरपालिकेचे ओपन स्पेस असतील का, तुमच्या मुख्य रस्त्यावर पार्किंग असेल, स्टेट बँकेजवळ पार्किंग असेल, महालक्ष्मी किराणाजवळ पार्किंगची व्यवस्था कुठे तुमच्या शहराची? स्वच्छतागृह. आज जर बाजारला लेडीज जर आली, सकाळी 10 वाजता ती बाजारात उतरली तर तिला, आज आमचे जिल्हा प्रमुख गावावर आले, त्यांना जर एखाद्या शौचालयाच्या याच्यात स्वच्छतागृहात जायचं, कोणतं स्वच्छतागृह तुमचं स्वच्छ आहे, कुठं चालू आहे? एक त्या रेणुका स्पेअर पार्ट जवळचं सोडलं आणि बस स्टँडवर सोडलं, एक काही तुमचं चालू नाही. अशा पद्धतीचं काम दर महिन्याला. आता तुम्ही आठवडी बाजारातलं माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जी काही हराशी करायला पाहिजे होती, ज्या लोकांचे 5 रुपये पावती होती का देणगी होती, तर ते 20 रुपये झाली, तर तुम्ही त्याची जाहीर हे काऊन नाही, हराशी काऊन नाही केली? आतल्या आत कशी हराशी करतो? पेपरमध्ये प्रशासन जर एका रुपयाचे 4 रुपये घेत, 1 मिनिट, 1 रुपयाचे 4 रुपये घेत, तर तुम्ही त्याची जाहिरात करा ना. अशा पद्धतीची कोणत्याच पेपरमध्ये अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं, त्याची जाहिरात तुम्ही करायला त्या ठिकाणी पाहिजे होती. अशा पद्धतीच्या अनेक समस्या आहेत, शहराच्या अनेक समस्या अशा आहेत. कचरा कुंड्या नाही, संभाजीनगरमध्ये कचरा कुंड्या नाही, शहराची बोलून राहिल्या की नाही, अलीकडे माझ्या घरचे माझी पत्नी आहे आणि माझ्या घराजवळ अजून जवळपास तुम्ही घंटा गाडी गेली असेल तर 1 दिवसात ती गाडी आलेली नाहीये. मग तुमचा तो गाडीवाला करतो काय? काय सांगून फायदा आहे? पाणी प्यावं नाही वाटत. आणि लाईटचे पोल खंबे टाकायला जायचं तर त्या खंब्यावर लाईटही लागत नाहीये. ठेकेदार बोलताय, कानभट्टीत वाजवायची साधे काम तुम्हाला सांगतो, साधे एक अधिकारी त्याला वाटतं रे. मला सांगा, तुम्ही एक जबाबदार माणसाच्या घरापर्यंत तुमची घंटा गाडी येत नसेल तर मग काय फायदा येतो? अजून जेव्हापासून सुरू केली त्या घंटा गाडीवाल्यांना सांगा की आमच्या दारात, त्या आमच्या दोन्ही गल्ल्यामध्ये आला का तुम्ही विचारा. कोणी भाड्यानं आणलेली सगळे हे लोक काय सांगणार या निवेदनावर, जनतेला 2 शब्द? आताच जे निवेदन आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनानुसार बऱ्याच काही त्यांच्या मागण्या आहेत. स्वच्छता असेल, पाणीपुरवठा असेल किंवा इतरही काही त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या प्रत्येक मागणीवरती नगरपालिका सिरियसली त्या मागणीचा कॉग्निझन्स घेऊन त्याच्यावरती वर्कआउट करेल आणि याचा रिझल्ट त्यांना लेखी कळवण्यात येईल. चिखली शहरामध्ये नवीन पाईपलाईनचं काम चालू आहे, असं त्या ठिकाणी लोकांना त्रास होतो असं जनतेतून चर्चा आहे. आणि अशी चर्चा आहे की जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन जी आता सध्याची आहे ती चांगल्या धातूची पाईपलाईन आहे, सुव्यवस्थित आहे. ती पाईपलाईन जर खोदली नाही आपण आणि जर टाक्या ह्या ज्या लागतील आपल्याला 3 वॉलच्या साठी, त्या टाक्या जर आपण चांगल्या स्थितीनं तयार केल्या तर हे रस्ते खोदण्याचं काम आपल्याला पडणार नाही, अशी जनतेमध्ये चर्चा आहे. त्याबद्दल काय सांगणार आपल्या या योजनेबद्दल साहेब? नवीन योजनेमध्ये आता साधारणतः जवळजवळ 25-30 वर्षानंतर आपल्या शहरामध्ये नवीन योजना येत आहे. जुनी योजनेमध्ये आपला जो पाण्याचा जो इंटेक फ्लो होता तो आपला कमी होता. नवीन योजनेमध्ये आपला पाणी जो इंटेक असणार आहे तो आपला शहराच्या वाढीव लोकसंख्येच्या हिशोबाने आणि शहराला प्रतिदिवस 135 लिटर्स प्रति व्यक्ती प्रतिदिवस पाणी भेटेल अशा स्वरूपाने ही नवीन योजना आपण तयार केलेली आहे. त्यामुळे त्या योजनेमध्ये शहराची जी वाढ झालेली आहे त्या हिशोबाने जवळजवळ 175 किलोमीटरच्या आपलं वितरण व्यवस्था आपण या योजनेमध्ये घेतलेली आहे. आणि ज्या आपण जे म्हटलात की जुन्या पाईपलाईन यूज करता येतील का, तर बरीच आता जुने पाईप जे आहेत बरेच PVC पाईप आहेत, त्यामुळे त्याची जी पण त्या आपला जो नवीन जो आपण चांगले आहेत त्या ठिकाणी
चांगलं असेल तर आपण त्याचा नक्कीच विचार करू शकतो. जिथं आपल्याला खोदताना अडचणी येतील त्याचा आपण विचार करू शकतो, कारण की शेवटी नागरिकांचा आपण चर्चा करून तो निर्णय आपण घेऊ शकतो. पण आम्ही मंजूर करताना प्रत्येक ठिकाणी नवीन पाईप जवळजवळ 175 किलोमीटरचे मंजूर केलेले आहेत आणि आता काम चालू आहे. बऱ्याच ठिकाणी तक्रारी येतात की रस्ता पण त्याचा रोड रिस्टोरेशनचा गाड्या काढल्या जाताना टू व्हीलर असतील, लहान मुलं असतील, वृद्ध असतील, यांना त्रास व्हायला लागलाच आहे. हे तात्काळ त्याच्यावर जसं श्रीराम भाऊ आता बोलले की रस्ता झाला, भाषणामध्ये बोलले की रस्ता झाल्यानंतर नंदूभाऊ बोलले की तो रस्ता खोदला की तर 1-2 दिवसामध्ये त्याच्यावर बुजवण्याची प्रक्रिया होते. हे आपण लेट होत नाहीत का साहेब चिखली नगरपालिका? त्याच्यामध्ये आमचं रस्ता दुरुस्तीचाही त्यामध्ये त्या एकूण कामामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. रस्ता दुरुस्तही होईल, फक्त कधी कधी काय होतं की त्याची टेस्टिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला दुरुस्त करणं योग्य होणार नाही. त्या दिवशी आपलं ज्या दिवशी आपण डागडुजी चांगल्या प्रकारची ते डागडुजीचं काम त्याचं आपण घेतलेलंच आहे, ते पण होईल त्यामध्ये. फक्त बऱ्याच वेळेस काय होतं आपले टेस्टिंग त्या वेळेत होत नाही, म्हणून आपल्याला ते काम करताना जे डागडुजी आपण ढकलतो. आणि साहेब आता जे कराच्या बाबतीमध्ये बोलले श्रीराम भाऊ, त्या बाबतीत काय सांगणार? आम्ही आपले बॉम्बे मार्केट आहे त्यामध्ये जी त्यांनी म्हटलं की काही ठिकाणी पूर्वी 5-10 रुपये जो कर होता आपण तो 20 केला, पण साधारणतः 20 वर्षांत ती वाढ झालेली आहे. पण जर आपल्या निवेदनाच्या माध्यमातून आपण जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा आम्ही फेरविचार करू आणि जर शक्य असेल तर काहीतरी आपण कमी करण्याचा प्रयत्न करू. साहेब आता ज्या नाल्या आपण कचरा आता येताना आम्ही ज्यावेळेस यांचा मोर्चा येत होता त्यावेळेस यांनी आम्हाला दाखवलं की बघा हा कचरा आहे. रस्त्यावर आता पावसाळा आहे, नुकताच पाणी आला, भर पाण्यामध्ये आपण कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी निवेदन स्वीकारलं मोठ्या आनंदामध्ये आणि जनतेच्या समस्या निवारण्यासाठी तुम्ही इथं बसला, तर ती तात्काळ त्या ठिकाणी जर उचलना केली तर जनतेला आपल्याबद्दल आनंद वाटेल साहेब. तात्काळ त्याची पण व्यवस्था करतो आणि स्वतःही काही ठिकाणी सहभागी करून त्यात काय बदल अजून कसं चांगलं काम करता येईल ते आपण करूयात. साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे, साहेबांनी भूमिकाही स्पष्ट केली आपल्या समोर. आपलं मत काय येतं याच्यावर व्यक्त होणार जनतेसाठी? जनतेच्या हितासाठीच आम्ही हा दपडे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू केलेला होता आणि जे काही मुख्य मागण्या होत्या त्या नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्यांना त्या आपण निवेदनात दिलेल्या आहे आणि त्याच्यावरती त्यांनी आपल्याला आश्वासन दिले. पण एक त्यांचं जे म्हणणं आहे की बा जे रस्ते खोदले गेले तर ते टेस्टिंग झाल्यानंतर करू, पण माझं तरी याच्यावर मत आहे की ते 10 वर्ष टेस्टिंग होणार नाही तर मग ते रस्ते तसेच राहणार का? म्हणून आपण त्यांना सांगितलेलं आहे की तात्काळ रस्ते करण्यात यावे अशी सुद्धा आपली त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. आपण समाधानी आहात का? निवेदन दिल्यानंतर मुख्याधिकारी साहेब आपल्या सोबत संवाद केला नाही, आपल्याला वेळ दिला, त्यावर आपले काही मुद्दे जे होते ते त्यांना ऐकून घेतले आणि त्याच्यावर त्यांनी निराकरण सुद्धा सांगितलं, त्यावर आपण समाधानी आहात का एक चिखलीकर म्हणून? नाही, त्यांचं तर कर्तव्यच आहे, ते मुख्य अधिकारी नगरपालिकेचे, त्यांचं समाधान आमचं समाधान तर झालंच नाही. त्यांनी जे काही प्रश्न सावर केलेले आहे त्याच्यात बिलकुल आमचं समाधान झालेलं नाहीये. मग येत्या कालावधीमध्ये जर दिलेले मुद्दे जर निकाली लागले नाही तर पुढील भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय राहील? याच्या अगोदरही सुद्धा शिवसेनेचे काही आक्रमक भूमिका असतात ते या नगरपालिकेला माहिती आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आक्रमक भूमिका घेऊन ते आम्ही काम करण्याचे निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तो आरोप या ठिकाणी सक्तीचा या ठिकाणी आपण जो लावलेला आहे त्याबद्दल आपण काय सांगता? कराचं तर यांनी मनमानी सारखाच कारभार लावलेला आहे. आपण सामान्य बँकेतून सुद्धा कर्ज घेतो तर ते काही 14-12% असतं, तर यांचं जे व्याजदर आहे हे 24% आहे की 2 महिन्यात तुम्ही लेट झाले असाइनमेंटचे पैसे भरायला तर त्याच्यावर 24% आकारणी हे सुद्धा करतात. अशा पद्धतीचं यांचं याच धोरण लावलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या गल्लीमध्ये आपण जे राहतात त्या ठिकाणी या ठिकाणी घंटा गाडी या ठिकाणी येत नाही आणि लाईटची व्यवस्था नाही असं सुद्धा या ठिकाणी नाही, मला या ठिकाणी केलेलं. हा, मला हे सांगायचं आहे की माझं ज्या ठिकाणी गल्ल्या आहेत 2-3 गल्ल्या आमच्या, त्या गल्ल्यामध्ये घंटा गाडी सुरू झाल्यापासून आतापर्यंत आलेली नाहीये, एवढं या ठिकाणी सांग. पण काय वाटतंय तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी दिसवण्याचा प्रयत्न दिसतोय का? हे फक्त लोकांना गुरमळीत ठेवायचं आणि लोकांना चुत्या बनवून दिवस काढायचे अशा पद्धतीचं काम सुरू आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की दिशाभूल करतायत? हा, दिशाभूल करताय. पण येणाऱ्या या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या लागणार याची ही काहीतरी या ठिकाणी खुरपून आहे का? असं ना, नगरपालिका लावाच लागणार आहे. आता 4 वर्ष निघून गेलेले, 4 वर्षापासून बरखास्त होईल नगरपालिका. आता या सरकारला हे कार्यकर्ते मोठेच होऊ द्यायचे नसतील, ते स्वतः निर्णय घेतील, लागतील नगरपालिका. आरोग्याच्या संदर्भामध्ये काय मत येते? नाही, आरोग्यामध्ये फार नगरपालिका आपली बोगस झालेली आहे. आरोग्याकडे बिलकुल नगरपालिकेचं लक्ष नाहीये. ते ठेकेदार आहेत, तिथं नुसते पैसे खाण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्याच्या आमच्या कलेक्टर साहेबांकडे आम्ही लेखी तक्रार सुद्धा आमच्या युवा सेनेच्या शहर अध्यक्षांना केलेली आहे
आणि आम्ही त्याच्यावर निश्चित काहीतरी आंदोलन करण्याचं चालू केलं. या ठिकाणी गाव बंद सुद्धा या ठिकाणी करण्याचा इशारा सुद्धा हो त्यांनी हो, लोकांच्या ज्या सुविधा आहेत त्या नाही मिळाल्या तर आम्हाला तेही पाऊल उचलावं लागेल. आमिषा भूमिका घेणारे लोक आहेत. हे उद्धव साहेब ठाकरे साहेबांचे जे सैनिक असतात हे आमिषा भूमिका घेणारे असतात. हे रस्त्यावरले आम्हाला आमच्या बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की 80% हे समाजकारण करायचंय, 20% राजकारण आहे. आमचं राजकारणाशी दूरचे दूर संबंध आहे, पण समाजकार्यासाठी 80% आम्ही हे करत राहतो.